हे बघा चुलीवरती घेतलेत भाजायला. दोन्ही पण तयार झालेला आहे, पिवळा झालाय. तर ते काढतात आता पुन्हा. शेरू आपला ना खूप हवरा आहे. हे बघा मस्त अशी हिरवीगार अळूची पानं काढून निशंक हो निर्भय. पाऊस पडेल असं वातावरण की नाही सकाळी सकाळी तयार झालं होतं. आणि तुम्ही ऐकलं असाल आवाज रातकिड्यांचा. म्हणजे आजही रातकिड्यांचा भरपूर असा आवाज होता. कालच्या आणि परवाच्या व्हिडिओवरती मला अशा कमेंट्स होत्या की ताई पारिजातकाचं झाड लावा म्हणून. तर पारिजातकाचं झाड की नाही आहे आपल्याकडे. समोर बघा तुम्ही सफेद टाकी तुम्हाला दिसते पाण्याची. त्या टाकीच्या बाजूलाच पारिजातकाचं झाड लावलेलं आहे. इतकंच आहे की झाड की नाही आपलं अजून छोटं आहे, म्हणजे अजून काही मोठं झालेलं नाही. आत्ता ह्या वर्षी त्या झाडाने फुलं द्यायला सुरुवात केलेली आहे. बाकी सगळी जास्वंदी, गुलाब, जाई जुई, मोगरा अशी भरपूर प्रकारची झाडं की नाही आपल्याकडे, म्हणजे फुलझाडं जी काय आहेत ना ती सगळी लावलेली आहेत. तर नवीन नवीन सबस्क्रायबर की नाही आपल्या चॅनलला जोडले जातात आणि त्यांचे पण बरेचसे प्रश्न की नाही असतात कमेंटमध्ये. तर मी तुम्हाला सर्वांना फक्त इतकंच सांगेन की तुम्ही जर का मागे गेलात ना चॅनलवरती, सगळे असे व्हिडिओ ना केलेले आहेत. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे कळतील. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जुने व्हिडिओ बघा. तर इथे बघा आता सकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे फुलं वेचायला सुरुवात केलेली आहे. आणि सोबत वाघ्या शेरू म्हणजे होतेच. जिथे जाईन ना तिथे मागे मागे हे दोघं जण असतातच. तर फुलं वेचून घेतली आणि त्याच्यानंतर पुढच्या पडवीत आले मी. घरातलं की नाही काम थोडंसं बाकी होतं. आपलं जे ब्रह्मकमळाचं रोप आहे ना त्याला स्प्रे करायचं होतं. म्हणजे पाण्याचा स्प्रे रोजच्या रोज करते मी. छान झालं आहे रोप आपलं आता, मस्त सुंदर झालेलं आहे आणि छान प्रकारे त्याची वाढ पण होतेच आहे. पक्ष्यांना खाऊ पिऊ घातलं, पुढच्या साईडला थोडंसं घातलं आणि मागच्या साईडला. आणि त्याच्यानंतर त्यांचं पाण्याचं भांडं आहे ना ते सुद्धा भरून ठेवलेलं आहे. मागच्या साईडला पण नेहमीप्रमाणे पाणी असतं ना ते भरून ठेवलं. आत्ता थोडासा रातकिड्यांचा आवाज कमी झाला आहे. आणि ही बघा ही अशी सुंदर फुलं काढून घेतलेली आहेत मी, वेगवेगळ्या रंगांची. बघा ताट किती छान दिसते ना भरलेलं. आणि ही बघा ही आपली सारवलेली जमीन. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी सारवलेली आहे. ही पण छान दिसते की नाही. पण काय होतं माहिती आहे का, ते शेणाने सारवले खरं, पण ते वाळवी असते ना साईडने ना अशी वाळवी पकडते. तेव्हा तुम्हाला दिसेल त्या साईडला कोपऱ्यात ना. त्याच्यामुळे सकाळी उठले ना की पहिला मी ना झाडून घेते. ही बघा इथे पण ह्या साईडला ते शेणाला कशी वाळवी पकडते ना पटकन. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ना पातळ पातळच सारवायला लागेल, जास्त शेणाचा हात नाही मारायचा. बघा कधी दमून आलेत ते. शांत शांत शांत. कुठे गेलेलात? एवढं दमाला गेलात कुठं? कुठे गेला बेटा? शांत बस शांत बस शांत बस शांत शांत बस. खूप लांबून बघा धावून आलेले आहेत आणि धापा टाकतात. बस शांत बस शांत बस. खाली बस खाली बस. वाघ्या खाली बस. दुसरा कुठे गेला? तो गेला मॅडम. हा बस बस शांत बस. हा. आणि आता ही बघा ही थोडीशी फुलं ना किचनमध्ये ठेवते मी. म्हणजे काम करता करता छान असा सुगंध सगळीकडे पसरत जातो. ही कालची फुलं बघा, ती पण मी आता फेकत नाही आहे, इथे ठेवते. आणि हे मके, चला ह्या मक्यांचं करूया काहीतरी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. ती बघुणी ना मगाशी खोलून ठेवले, फक्त खोलून ठेवलेले, अजून काय कांदे ते निवडले नाही आहेत. नंतर म्हटलं सावकाश निवडूया. आणि आत्ता मी सगळ्यात आधी हे बघा मके बाजारातनं आणलेले, ते असे बाहेरच ठेवले होते. फ्रीजमध्ये जागाच नाही ठेवायला, त्याच्यामुळे बाहेरच राहिले होते. आता जरा ना सोलून घेते. आता चूल पेटवलं ना की भाजायला होतील. असं सोलून फ्रीजरमध्ये पण स्टोअर करून ठेवायचे आहेत. वेळ सध्या कमी ना त्याच्यामुळे राहून गेलं. म्हटलं आता सकाळी सकाळी पहिला हे करायला घेते. काय झालं अजून तुम्ही थकलेलात दोघं जण? चंगू मंगू बघा आलेत ना, अजून पण अगदी धापा टाकतात. कुठेतरी लांब गेले होते. कारण मग अशी ना मी फुलं काढत होती ना तर एकदम मला असा आवाज आला पक्ष्यांचा वगैरे, असा मोठ्या मोठ्याने आवाज आला. म्हणजे मला असं, तेव्हा ते ना माझ्यासोबत होते तिथे. म्हणजे
रान कोंबड्या असतात ना, रान कोंबड्या, त्यांच्या मागे ना हे दोघंजण धावले होते आणि ते गेले, ते आत्ता ते मगाशी आलेले आहेत ते, आणि अजून पण धापा टाकतात. मला वाटतं त्यांच्या मागे जंगलातनं गेले असेल ते, त्याच्यामुळे ते थकलेले दिसतात. तर चला आता आपलं काय रुटीन चालू झालेलं आहे. हे बघा, हे मक्के आता आणलेले सोलून आहे ना, पटापट साफ करून स्टोअर करून ठेवते आणि 1-2 मक्के ते चुलीवरती भाजूया आपण, म्हणजे खायला होतील आता. हे बघा, चुलीवरती घेतलेत भाजायला. दोन्ही पण, हा पण ठेव, दोन्ही राहतील एकदम. फिरवायला भारी पडतो. नाही होईल ते. एक साईडने हे करून घ्यायचं, फिरवत जायचं. आणि 2 घेतले सोलायला. हे बघा, ह्याची भाजी खूप छान म्हणतात मक्याची, म्हणून सोलून आहे ना स्टोअर करून ठेवणार मी, आणि जेव्हा कधी हवे तेव्हा भजी करून खायची. आणि भाजून तर छान लागतातच, मस्त मीठ मसाला लिंबू लावायचा. फिरव चुलीवरती पटकन भाजून होतं ना, काळं झालं ते बघ. फिरवा तसं. तर चिपूड बघा तयार झालेला आहे, पिवळा झाला आहे. तर ते काढतात आता कुणालचे बाबा. खारून लागला नाही ना, कालपासून तर पिवळ्या झाला दिसतोय. तयार व्हायला लागलं. उद्या पण ठेवशील ना, 2 दिवसात मस्त तयार होईल. त्याच्यावर वेलीवर ठेवायला पाहिजे होता. नाही, वेलीवर नको. हो का, पिवळा झाला आहे ना आता, फाटलं बिटलं की लपडं ढगालतात ना गरमीने, गाळून जाईल. त्यातमध्ये पाणी होतं कधी कधी. जास्त लक्ष नाही राहिलं ना, पाणी होऊन जाईल. अजून पण एक तिथे आहे, तो किती झालाय? नाही, तो अजून छोटा आहे तो बघा. तो तसाच आहे, तो काय ना, तो अजून होईल मोठा. हा पिवळसर पडला दिसतोय पुरा. चला आता काही तयार होईल, मला वाटतं होईल 2 दिवसांनी. बघा पिवळा रंग दिसतोच आहे, मग आपल्याला खायला मिळेल. मक्के पण झाले सोलून आणि भाजून पण झालेत. दोघांना दूध दिले, जरा गार दूध दिले, दमून आलेत ना. गार म्हणजे जास्त काही गार नाही आहे, साधारण गार आहे. जरा म्हटलं गरमीमध्ये त्यांना बरं वाटेल म्हणून. सावकाश पी बेटा, सावकाश पिवा. चला आता ह्यांचं झालं. जा आता गाई करा, वाघ्याला पिऊ दे. हवरू शेरू आपला ना खूप हवरा आहे. वाघ्या नाही, वाघ्या आमचा स्लो मोशनवाला आहे ना, हळूहळू त्याचं खाणं असतं. शेरूचं खाणं पिणं सगळं फास्टमध्ये असं. आता जाऊ नका कुठं लांब, त्याला आता गाई करा दोघांनी पण. दमून आलात ना रानात ना वाघ्या. चला आता झोपतील ते, आता काय कुठे जाणार नाही ते. झाले मक्के भाजून, जावा मीठ मसाला लावा, खायला घ्या. देवाची पूजा छान झाली ना आज. मंदिर बघा किती सुंदर सजलंय. असे भरपूर फुलं असतील ना की देवपूजा पण छान दिसते, मस्त झालेली. चला झाले. टी व्हीचा आवाज कमी, टी व्ही चालू आहे आमच्याकडे. जेठालाल, हा बघा आमचा जेठालाल बघा. हां, आवाज कमी कर टी व्हीचा, अजून टाईम आहे ऑफिस चालू व्हायला. म्हणून तो रिलॅक्समध्ये बसला आहे जरा जेठालाल बघत. आणि आमचे दुसरे जेठालाल बघा, हे पण जेठालाल प्रेमी आहेत. चला आता आंघोळीला बस झाला. आता जास्वंदी का खोलली? जास्वंदी कशाला खोलली? खत घालतो त्याला, ती कळी पडून गेली म्हणून काय. ती आहे ना, ही एक जास्वंदी आहे ना आपली, तिला फुलं येतात आणि पडतात. काय माहीत नाही, फक्त मला वाटतं एकदाच फुलं आलं असेल ना त्याला. कळ्या येतात आणि म्हणजे थोड्याशा मोठ्या होतात आणि गळून जातात. आता इतकी मोठी झालेली आहे तरी पण खत पाणी करतात ते. त्यांची कामं चालू आहेत मगापासून बागेमध्ये. तर घरातली छोटी मोठी कामं करून झाल्यानंतर आले मागच्या पडवीमध्ये कपडे धुवायला. 2 दिवसाचे कपडे आज ना धुवायचे होते. कपडे ना इतके घाण असतात ना, घाण म्हणजे मातीचे कपडे, खूप माती. आपण बघा बागेमध्ये कामं करतो ना, त्याच्यामुळे कपडे की नाही खूप घाण होतात. आणि कपडे कसे मी रोजच्या रोज काही धुवत नाही, 1 दिवस आड करून धुते. 2 दिवसाचे भरपूर असे कपडे होत निघतात मग. तर आज काय केलं, गरम पाण्यामध्ये भिजत घातले कपडे. म्हणजे जे कपडे जास्त घाण वाटत होते ते गरम पाण्यात भिजत घातले आणि अर्धे कपडे डायरेक्ट मशीनमध्ये टाकले. आणि वॉशिंग मशीन जी आहे ना पडवीमध्ये ठेवलेली, त्याच्यामुळे काय होतं, काम करता करता आत बाहेर फेऱ्या मारता म्हणजे एकीकडे घरात पण काम करायचं, एकीकडे बाहेर पण, असं सगळं करून करते मग मी. गरमीचं काय करू नये, मला खूप असा कंटाळा आला आहे.
आणि आता मी दुपारचं जेवण बघा करायला घेतले. कुकर माझा लावून झाला आहे. आज सगळं जेवण करायचं आहे. ही वालाची भाजी करणार आहे, त्याच्यामुळे वाल सोलायचे आहेत. सकाळी नाश्त्यामध्ये आज काही फारसं असं काही बनवलंच नव्हतं. म्हणजे कलिंगड कापला होता आणि मग असे बघा मका भाजला ना, तोच ह्यांनी खाल्ला. त्याच्यामुळे आता दुपारच्या वेळेस संपूर्ण जेवण करते. म्हणजे डाळ भात भाजी चपाती पापड वगैरे असं सगळं. आणि लोड्या करायच्यात मला. पानं की नाही छान तयार झालं, तो अशी मस्त अशी हिरवी गार पानं आहेत. तर आता काही वेळ मिळणार नाही, पण संध्याकाळच्या वेळेस करायचा माझा विचार आहे. तर तुम्हाला मी झटपटीने रेसिपी पण दाखवते. मला वाटतं गेले 2 दिवस झाले मी रेसिपी वगैरे काही शेअर नाही केलेली आहे. थोडंसं शेड्यूल ना माझं बिझी होतं, त्याच्यामुळे राहून गेलेलं आहे. पण आज ना मस्त अशा आलूवड्या करूया, कारण बरेच दिवस झाले आलूवड्या पण केलेल्या नाही आहेत. मागच्या वेळेस करायच्या होत्या, त्यावेळेस ते वणवा लागला आणि ती सगळं पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये ती पानं सगळी अशी पिवळी पडून गेली, म्हणजे खराब झाली ती. आता छान तयार झाली आहेत. करूया आपण. चला आता सगळं आधी जेवण करून घेते. जेवण तर होईल पटकन, पण वाटप वगैरे ना हे बघा आहे आपल्याकडे काढलेलं, त्याच्यामुळे फारसा असा काही वेळ लागणार नाही. पण वाल सगळ्यात आधी शोधून घेते. मी जाते त्या बाहेर बसायला, खूप गरमी होते, त्याच्यामुळे इथे बसणं अशक्य आहे. बाहेर आपल्या मागच्या पडवीमध्ये तिथे खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं बसल्यावरती वाऱ्यावरती. आणि कुणाचं ऑफिस आता चालू झालेलं आहे, म्हणजे 10:30 पावणे 11 झाले ना, टायमिंग झाले असं. चला करून घेऊया जेवण दुपारचं. इथून घेतला पाईप. त्याला झाडांना पाणी घालायचं काम चाललंय. आपण आता ही अळूची पानं आहेत ना, ते काढून घेऊया. किती मस्त बघा तयार झालेत. आणि ह्याच अळूच्या पानांमध्ये मी पुदिना पण टाकला होता, एक काडी. हा बघा आहे आहे आहे. आणि मध्ये रान पण वाढले, मध्ये साफ केलं होतं, पुन्हा करावं लागेल साफ. छान असा उन्हाळ्यामध्ये पण आपल्याकडे छान असा अळू आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. नाहीतर आहे ना, उन्हामध्ये कांदे आहेत ना सुकतात अळूचे. अळूला पाणी खूप लागतं ना, त्याच्यामुळे. हे बघा रान कसं वाढले. आता वेळ काढून ना साफ करावं लागेल. तर ही पानं आपण काढून घेऊया. मोठी मोठीच काढणार आहे पानं, ही वड्यांची पानं. ह्याची भाजी पण छान बनते. कधी कधी भाजी पण करते मी ह्याची, असं आहे ते. चला मस्त अशी हिरवीगार अळूची पानं काढून घेतलेत. आता चला छानपैकी वड्या करूया आपण ह्याच्या. झटपट वड्या करणार आहे मी, झटपट वड्या. तर अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली, दोरे वगैरे काढले आणि मग चिरून घेतले. आलं लसूण मिरची याचा ठेचा करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी काय काम केलं तर चाळण बघा आहे ना, तिला तेल लावून घेतलेलं आहे. नंतर एकदा पिठाचे हात झाले का पुन्हा म्हटलं त्याला हात नको लावायला, जिकडे तिकडे सगळं पीठ होतं, म्हणून मग चाळणीला आधी तेल लावून घेतलं. नंतर चिरलेल्या अळूमध्ये म्हणजे आलं लसूण मिरची, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, भरपूर असे तीळ, चवीप्रमाणे साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता बघा अळूवड्या केल्या मी ह्याच पद्धतीने करते, म्हणजे ह्या झटपट होणाऱ्या आहेत. वेळ कमी असेल ना तर पटकन बघा या वड्या बनतात. त्यात नंतरला बेसन घातलं आहे आणि कुळीत पीठ टाकलेलं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेतले. दोघांचं प्रमाण की नाही मी सेमच ठेवलेलं आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तांदळाचं पीठ असतं ना, ते पण तुम्ही घालू शकता, छान अजून कुरकुरीत बनतात. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून झाल्यानंतर चिंचेचा कोळ, म्हणजे चिंच भिजत घातली होती 10 मिनटं, त्याचा कोळ काढून घेतला आणि ते पण इथे घातलेलं आहे. आणि जसं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं रोल केले करून घेतला. आता मी ह्या पिठामध्ये बघा साखर पण घातली. आता तुम्हाला थोडंसं बघा म्हणजे नवल पण वाटेल, पण थोडंसं वेगळं पण वाटेल, पण तुम्ही साखर घालून बघा. ह्या वड्यांची चव की नाही एकदम वेगळीच होऊन जाते. त्याच्यामुळे कोणता पण पदार्थ मी केला ना, म्हणजे अगदी पराठे जरी कधी करत असेल ना, मेथीचे पराठे असतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे, थोडी तरी साखर मी घालते. साखरेने चव की नाही अजून अशी म्हणजे जास्त असे वाढते. तर ते रोल करून घेतले, चाळणीमध्ये ठेवले आणि एकीकडे मी गॅसवरती पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं. चाळण ठेवलं, त्याच्यात झाकण ठेवलं आणि 20 मिनटं हे जे रोल आहेत ना शिजवून घेतलेले आहेत. 20 मिनटानंतर म्हणजे गार करून घेतले, मग फॅन खाली पटकन, आणि नंतरला कटिंग करून घेतलेले आहेत. आता हे जे रोल आहेत ना ते मी फोडणी घालून करणार आहे. म्हणजे वड्या ज्या आहेत ना तयार झालेल्या, राई जिरं कढीपत्ता, जिरं नाही फक्त राई, तीळ आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि मस्त
फोडणी झाल्यावरती एक वाफ आणून द्यायची की मस्त अशा वड्या की नाही इथे तयार होतात. तर थंड झालेल्या वड्या बघा इथे कट करून घेतलेल्या आहेत, छान प्रकारे शिजल्या होत्या. आणि शिजायच्या आधी कशा चेक करून घ्यायच्या की म्हणजे सुरी असते ना ती घालायची वड्यांमध्ये, शिजले की नाही ते लगेच माहिती पडतं. का पीठ जर का सुरीला चिपकलं तर ते कच्चं आहे आणि जर का नाही चिपकलं तर शिजलेलं आहे. तर इथे कढईमध्ये बघा राई टाकलेली आहे, भरपूर असे तीळ टाकलेत, कढीपत्ता टाकला आहे आणि वड्या आहेत ना त्या तुकडे करून घेतल्या मी. एका वडीचे 2-2, 3-3 तुकडे केले आणि असे फोडणी घातलेले, त्यात वरती थोडीशी साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेतलं. साखर विरघळायला हवी म्हणून एक वाफ येऊ दिली 1-2 मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या ज्या वड्या आहेत ना तयार झाल्या होत्या. तर सगळ्यात आधी वड्या एका डिशमध्ये काढल्या आणि कुणालच्या बाबा देवपूजा करत होते, तर त्यांना म्हटलं पहिला देवाला दाखवा आणि त्याच्यानंतर मग ह्यांना म्हटलं देते मी. आणि ह्या बघा आपल्या आलूवड्या तयार झालेल्या आहेत. या थोड्याशा मी तव्यावरती शेकून घेतल्या आहेत आणि ह्या फ्राय केलेल्या असे तुकडे करून, किती छान दिसतात. काल संध्याकाळी ह्या वड्या करायच्या होत्या, पण काल संध्याकाळी पाण्याचं काम होतं. कुणाला घेऊन जा, तर घेऊन जा त्यांना नाश्ता द्यायचा आहे. म्हणजे झाडांना वगैरे पाणी घालायचं होतं ना, त्याच्यामुळे मग राहून गेलं. मग खूप लेट झालं काल संध्याकाळी, त्याच्यामुळे मी आता सकाळी मी वड्या बनवल्यात आणि आता ह्यांना नाश्त्याला दिलेल्या आहेत. तर असं सगळी गडबड असते, मग थोडंसं कधी असं मागं पुढं पण होऊन जातं मग असं आहे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.